महेश, काय सांगाल तुम्ही भूक हडतालला बसलेले आहे, काय मागणी आहे तुमची, काय सांगाल? आपल्याला सांगू इच्छितो की प्रभाग क्रमांक 69 आणि 73 या प्रभागामध्ये सर्वात मोठी जी अडचण आहे ती पाण्याची समस्या आहे. आणि या पाण्याच्या समस्यावरती आम्ही गेल्या अनेक वर्षापासून महापालिकेकडे पाठपुरावा करतोय. त्या पाठपुरावाला देखील महापालिका दाद देत नाहीये. त्याच प्रकारे आपण पाहिलं असाल की इंदिरानगर मुख्य प्रवेशद्वार पासून ते 3ऱ्या मैदानपर्यंत या प्रभागामध्ये मोठ्या प्रमाणात रस्त्यांवरती, मुख्य रस्त्यांवरती खड्डे पडलेले आहेत. तो रस्ता देखील अजून बनवलेला नाहीये. आणि तसेच त्या प्रकारे आंबेडकर नगर, गणेश नगर, इंदिरानगर, गणपतीपाडा, चुन्नाभट्टी या परिसरात जे गटर आहेत ते दूर अवस्थेत आहेत. मला वाटतं 2010 मध्ये जे काम झालेलं आहे त्यानंतर बरेच गटर अद्याप काम केलेलं नाही. त्यामुळे ते गटर देखील नव्याने व्हावे. आणि मुख्य समस्या म्हणजे जे शौचालय आहेत, इंदिरानगर असतील, गणेश नगर, गणपतीपाडा, आंबेडकर नगर, चुन्नाभट्टी या परिसरामध्ये जर आपण पाहणी केलात, बोनसरी गाव असेल, या परिसरामध्ये शौचालय जे ठेवण्यात आलेले कंटेनर शौचालय, त्याला मोठमोठे असे खड्डे पडलेले आहेत त्या शौचालयाला. म्हणजे एखादा पुरुष गेला की स्त्रियांच्या शौचालय देखील हे झालेलं आहे, खराब झालेलं आहे. त्यामुळे आम्ही आज आमची प्रमुख जी मागणी आहेत ते 6 मागणी आहेत. जसे की आपले लाईटीचे खांब बंद आहेत, प्रभागामधले सगळे लाईटीचे खांब चालू करण्यात यावे. त्याच प्रकारे आंबेडकर नगर, गणेश नगर, गणपतीपाडा या परिसरामध्ये CCTV कॅमेरे लावण्यात यावे. आणि आपण तुर्भे विभागात जर बघितलात तर एवढ्या मोठ्या प्रमाणात आज धूळ उडते. या धुळीमुळे लोकांना त्रास होतो, आजार होतो. अशामध्ये थंडी देखील आहे. अशा या परिस्थितीमध्ये असे जे काही प्रमुख आमच्या मागणी आहेत, या मागण्याच्या अनुषंगाने आम्ही आज इथे भूक हडताळाला बसलेलो आहोत. तुम्ही किती वेळा पत्रव्यवहार केलेला आहे, प्रकल्प करतो आणि भांडा मोर्चा पण काढलेला होता, तरी पण पालिका तुमची जे काय आहे मागणी पूर्ण नाही करत आहे. तर आता तुम्ही बसलेले आहे भूक हडतालला, तरी पण तुमची अजून मागणी पूर्ण नाही झाली, तर तुम्ही पुढचा कदम काय करू? आज आम्ही भूक हडताळला या ठिकाणी बसलोय. आमच्या प्रभागातील नागरिक आहेत, पक्षाचे पदाधिकारी आहेत, हे सर्वजण या ठिकाणी बसलोय. परंतु जर महापालिकेला या भूक हडतालच्या माध्यमातून जरी जाग येणार नसेल तर मग एका दिवशी आम्हाला महापालिकेचं त्या ठिकाणी जाऊन कॅबिनच्या आतमध्ये बसून वेगळ्या प्रकारचं आंदोलन करावं लागणार आहे. कुठे कुठे तुम्ही पत्रव्यवहार केलेला आहे? नवी मुंबई महापालिका आयुक्तांपासून ते खालचे कार्यकारी अभियंता असतील, वॉर्ड ऑफिसर असतील, सर्वांना मी पत्रव्यवहार केले. किती वर्ष झाले? गेले 4 ते 5 वर्षापासून आम्ही या समस्यावरती पत्रव्यवहार दिलेले आहे. काय आश्वासन दिले? आश्वासन एवढंच आहे, ज्यावेळेस आम्ही एखादं असं आंदोलन घेतो किंवा मोर्चा काढतो त्यावेळेस ते पाणी असेल, पाणी 10-15 दिवस चांगलं व्यवस्थित मिळतं, परत जैसे तीच परिस्थिती आहे. रस्त्याचं जर काय अवस्था बघितलं आपण तर एकदम भयानक परिस्थिती आहे. गटर जाम आहेत, गटर खराब आहेत. ही परिस्थिती अजून तशीच आहे. फक्त आश्वासन मिळतं त्यांच्याकडनं की आम्ही करू, पण ते कधीपर्यंत होईल मिळत नाही. पण आज आम्ही ठरवलेलं आहे की जोपर्यंत ते आम्हाला आज लेखी देत नाहीत की आम्ही किती महिन्यामध्ये किंवा किती वर्षामध्ये काम करणार आहे, तोपर्यंत आम्ही हे इथून उठणार नाही. त्याच्याशी काय बोलणं झालं का? अद्याप अजून कोणी आलेलं नाहीये.